नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं की हनूची आता वफाची परीक्षा जवळ आली आहे आणि त्यांचे मास्तर बदलून गेल्यामुळे नवीन मास्तरांचं त्यांना शिकवलेलं कळत नाही. त्यामुळे ते पुराणिक मास्तरांना त्यांचा अभ्यास घेण्याविषयी विनंती करतात. आता पाहूयात पुढे. आम्ही देऊळवाड्यातलेच 10-12 जणं पुराणिक मास्तरांच्या घरी रात्रीचे जाऊ लागलो. शाळेतून आलं की स्टोव पेटवायचा, थालीपीठं भाजायची, नंतर उपीट करायचं, आपण खाऊन घ्यायचं, बाबलला ठेवायचं, कंदील पेटवून बारीक करून ठेवायचा. तोवर भाई चव्हाणी येई, दोघे मिळून जाऊ, 8च्या आधीच पोचू. भाई आणि मी रात्री सोबतीनं घरी परतू. रस्त्यावर विजेचे बारीक मिणमिणते दिवे होते. पापडीवरून येताना तेवढा उजेड कमी वाटे. आजूबाजूच्या घरातून चिमण्या कंदील विजलेले असत. निजानीच झालेली असे, पण आम्हाला घरी यायला भय वाटत नसे. रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडात पायाखालची वाट अंधुक अंधुक दिसे. मास्तरांच्या घरापुढेच खळ्यात त्यांचा मांगर होता. एकच खोली, वर नळ्यांचं उतरतं छप्पर, खाली जमीन. आम्ही जमिनीवरच बसू. मास्तर एका खुर्चीत बसत, अगदी साध्याशा. 2-2.5 तास पुराणिक मास्तर आमची उजळणी घेत. धड्यांवरचे प्रश्न विचारीत, त्यांची उत्तरं आम्हाला सांगायला सांगत. उत्तरात काही राहिलं असलं तर सांगत. तसं करताना ते एकाला प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगत. ते त्यांना अपुरं वाटलं तर दुसऱ्याला म्हणत, तू सांग रे, यात काय राहिलं. दुसरा सांगे. मग मास्तर दोन्ही उत्तर एकत्र करून तिसरं पूर्ण उत्तर सांगत, म्हणत, असं पूर्ण उत्तर लिहावं. गणित सोडवून घेत. कठीण गणितं कशी सोडवायची त्याची सोपी रीत सांगत. प्रत्येक रात्रीच्या उजळीनंतर आम्हाला वाटे, आपणाला आता खूप येतं. कोणताही प्रश्न आला तरी लिहिता येईल. आमचा आत्मविश्वास वाढत होता, मास्तरांच्याकडे येणाऱ्या सर्वांचाच. परीक्षेची तारीख जवळ आली. वफाच्या परीक्षेसाठी गावात टोपीवाला हायस्कूलात जायचं होतं. तिथे आमचे नंबर आले होते. मी नवीन टाक आणला, 1-2 बोरू आणले, निंबा आणली, शाईच्या पुड्या आणल्या, नवीन पॅड आणलं, पट्टी आणली. बाबांनी पैसे दिले होते. म्हणाला होता, तुझी वफाची परीक्षा, आण तुला काय काय हवं ते, पण परीक्षा नीट दे. पास व्हायला हवास तू चांगल्या मार्कांनी. हो, मी म्हणालो, करतो आहे अभ्यास. मी निंब तिरपं कापून ते पाटीवर घासून बोरूसारखं जाड केलं. ते उलट धरून लिहायला मला आवडे. अक्षर मोठं आणि वळणदार येई. मी तासून तासून बोरूंना टोकं केली. मला बोरून लिहायलासुद्धा आवडत असे. बोरूनही अक्षर मोठं, टपोरं आणि वळणदार येई. शाईची बाटली धुतली. नवी शाई तयार करून बाटलीत भरली. बाटलीच्या गळ्यात नवी दोरी बांधली. परीक्षेचा दिवस उजाडला. दुपार होता होता जायचं होतं. मधू हायस्कूलात जाईल तसं. मी आंघोळ केली. दुकानावर जाताना बाबल म्हणाला, तू जाताना काय खाऊन जाशील. भात करतो, सोलकढी करतो. मी जेवून जातो, तुला ठेवून जातो. मी तसा भात केला. सोलं भिजत घालून सोलकढी केली. थोडा अभ्यास केला. जेवून घेतलं. भातवर सोलकढी. भूक लागलेलीच नव्हती. मनात धाकधूक होत होती. पोटात गोळ्या आल्यासारखं वाटत होतं. थोडासा भात जेवलो. उरलेला भात त्याच पातेल्यात झाकून ठेवला बाबलसाठी. पटकन माझी ताटली घासून टाकली. शेणाचा गोळा जेवलेल्या जागी फिरवून घेतला. तोपर्यंत भाई आला. विजू गोरे आला. घुमड्यातून वस्त आला. असे 4-5 जण जमले. मी पॅन्ट घातली, शर्ट घातला, टोपी घातली. देवाला नमस्कार केला. काशाय वस्त्रम म्हटलं. देवा, पेपर सोपे येऊ देत अशी प्रार्थना केली. दप्तराच्या पिशवीत पॅड टाकलं. बोरू टाक टाकले. शाईची दौत हातात धरली. सगळे निघालो. चालू लागलो. परीक्षेच्या ठिकाणी पोचायला अर्धा-पाऊण तास लागला. एप्रिलचा महिना. ऊन तापत चाललं होतं. पाय भाजत होते. घाम येत होता. आमच्या कोणाच्याच पायात जुती चपला काही नव्हतं. आम्ही आमच्या आमच्या जागी बसलो. घंटा झाली. प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.
पहिला पेपर मराठीचा होता. मी प्रश्न वाचून बघितले. सोपे होते. मी टाक काढला. निंब उलट्यात सुलटं करून लावलं. शाईची दौत उघडली. लिहू लागलो. भराभरा एकेका प्रश्नाचं उत्तर लिहित गेलो. शेवटचा प्रश्न निबंध लेखन. विषय दिले होते. त्यातला एक विषय आधीच मनाशी ठरवून ठेवला होता. आमचा कुत्रा. मला आमच्याकडे येणारा मोत्या कुत्रा आठवला. मी त्याच्याबद्दलच लिहू लागलो. तो कसा यायचा, कसा बसायचा, खाऊन झालं की कसा निघून जायचा, त्याच्या कपाळावरचा केसांचा पांढरा पट्टा, एखाद्या ब्राह्मणाच्या कपाळावर रेखलेल्या चंदनासारख्या नामासारखा कसा दिसायचा, तो कसा मेला, त्याला कसा पुरला, त्यावेळी काय वाटलं, सगळं लिहिलं. शेवटी लिहिलं, मोत्या 4 घरी जायचा. 4 घरी जाऊन उभा राहायचा. तिथं मिळेल ते खायचा. आम्ही नरसोबाच्या वाडीला घरोघर माधुकरी मागून खात होतो. तसाच येऊन उभा राहिला की कधीकधी कुंकू असा आवाज करायचा. जणू ओम भवती भिक्षान देही म्हणायचा. नाही, भवान भिक्षान ददातू म्हणायचा. पुरुषाकडे माधुकरी मागताना जसं म्हणायचं असतं तसं, भवान भिक्षान ददादू. वफची परीक्षा झाली. शाळेचीही झाली. आता रिझल्ट लागेपर्यंत सुट्टी होती. मित्रांपैकी कोणी कोणी कुठं कुठं जाणार होते. कोणी कोणी त्यांच्याकडे येणार होतं. मी कुठंच जाणार नव्हतो. कोणीच आमच्याकडे येणार नव्हतं. विजू गोरे, नाटेकर हायस्कूलात जाणार होते. मधू हायस्कूलात जाई. आता तो 11वीत गेला होता. त्याने सुट्टीतच 11वीचा अभ्यास सुरू केला होता. त्याच्या अभ्यासाच्या खोलीत तो अभ्यास करीत बसलेला असायचा. मी आमच्या पडवीत कोणतं तरी पुस्तक वाचीत बसलेला असे. अभ्यास आटपला की मधू गप्पा मारायला येई. गप्पा मारायला त्याला फार आवडे. उभ्या उभ्याच तो तासनतास गप्पा मारी. शाळेच्या, हायस्कूलच्या गोष्टी सांगे. भंडारी हायस्कूलचे शिक्षक कसे आहेत, कोण कसं शिकवतं, कोणाच्या कशा सवयी ते सांगे. भंडारी हायस्कूलची 2 मजली मोठी इमारत आहे. हेडमास्तर खवणेकर फार कडक आहेत. दुसऱ्या तासाला ते रोज सगळ्या शाळेत फेरी मारायला त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पडतात. त्यांच्या पायातली एक वादी जुती कर 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 वाजू लागतात. तो आवाज ऐकू येऊ लागला की सगळ्या शाळेत एकदम शांतता पसरते. कोणाचं हो नाही की चू नाही. पोरांचा आवाज एकदम बंद. खवणेकर वर्गासमोरून जात असले की सरसुद्धा घाबरून जातात. तो पुन्हा पुन्हा सांगे. सर म्हणजे? मी विचारी. सर म्हणजे मास्तर, मधू सांगे. हायस्कूलमध्ये मास्तरांना सर म्हणायचं. मास्तर प्रायमरी शाळेत, हायस्कूलात सर, खवणेकर सर, पेडणेकर सर असं. शाळेत जायला उशीर झाला तर वर्गात येऊ का असं मराठीत नाही विचारायचं. मग मे आय कम इन सर असं इंग्रजीत विचारायचं. मधू सांगे आणि म्हणे, हायस्कूलात दर तासाला नवे सर येतात वर्गावर. दर तासाला नवे मास्तर? मी आश्चर्याने विचारी. प्रत्येक विषयाला वेगळे सर. मधू आणखी सांगे. मराठीला वेगळे, इंग्रजीला वेगळे, गणिताला वेगळे, ड्रॉइंगला वेगळे. प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक? अर्थातच. हायस्कूल आहे बाबा ते, मधू सांगत राही. हायस्कूलात शिकवणारे सर खूप शिकलेले असतात. BA BT, MA BT असे. आना पेडणेकर MA BT आहेत. मराठी काय मस्त शिकवतात. इंग्रजी मस्त शिकवतात खवणेकर. इंग्रजी आणि संस्कृत एकदम मस्त. तू येच 8वीला आमच्या भंडारी हायस्कूलात. मी नुसतं ऐकत राही. आपण कुठं जाणार आहोत हायस्कूलात? वफाचंच काय होतं ते बघायचं. पेपर सोपे होते. आपण उत्तरंही नीट लिहिली आहेत सगळ्या विषयांची. गणितही सोडवली आहेत. पुराणिक मास्तरांनी परीक्षा झाल्यावर आम्हाला बोलावलं होतं आणि त्यांनी विचारून घेतलं होतं कोणी कोणी कशी कशी उत्तरं लिहिली आहेत ते. मी सांगितलं होतं. मास्तर म्हणाले होते, बरोबर आहेत तुझी उत्तरं. मार्क पडायला हवेत. निबंधही माझा बरा झाला आहे. पेपर तपासणाऱ्यांना कसा वाटतो त्यावर मार्क किती पडायचे ते ठरणार. कुत्र्यावरचा निबंध लिहिताना भलतीच काहीतरी माधुरी बिदुगरी मागण्याची कल्पना केली असं त्यांना वाटलं. खोबरेकर मास्तरांसारखंच. तर ते नाहीत देणार मार्क. पास होईन. पण मार्क बरे पडतील का? मार्क बरे पडले तर शाळेवर मास्तर तरी होता येईल. हरी चिपळूणकरांसारखं, कुंटे मास्तरांसारखं.
नाही पडले बरे मार्क तर भटपण. हातात पळी पंचपात्री आणि दर्भ घेऊन यजमानांच्या घरी जायचं. तुमच्याकडे उद्या तीर्थ असा तुझ्या औशीची. श्राद्ध करतलस मा? येते तर उद्या. घरी राहू. तयारी करून ठेव. नाहीतर भट येलो दारात पण तू नाही घरात, तसा नको. मधू म्हणे, यंदा माझी मॅट्रिकची परीक्षा. ती झाली की मुंबई. बाळू महेश्वर यांच्या पाठोपाठ आपणही मुंबईलाच जाणार. तिथे नोकरी. तिकडेच राहायचं कायमचं. मुंबईत काय मजा असते, असं म्हणत तो पुन्हा अभ्यासाला जाई. इंग्रजीच्या कविता, संस्कृतचे श्लोक पाठ करायला लागे. मी पुस्तक, मासिक काहीतरी वाचायला घे. मला वाचनाची आता चांगलीच आवड निर्माण झाली. मिळेल ते वाचत राही. बाबांनी आणलेलं नाटक किंवा दुसरं पुस्तक, त्याने आणलेलं वर्तमानपत्र, मराठा, मोठं नाववर. खाली संपादक आचार्य अत्रे. नवयुग साप्ताहिक, तिथंही संपादक आचार्य अत्रे. सगळं मी वाचून काढी. घरातलं सगळं वाचून संपलं की काकतकरांकडे जायचं. तिथून पुस्तक आणायचं, वाचीत बसायचं. एके दिवशी गजा रानडेनं मला निरोप पाठवला. ये सुट्टीत नाटक करूया. मी गेलो. गजा भंडारी हायस्कुलातच जायचा. रामेश्वराच्या देवळापाशी राहायचा. त्याचा धाकटा भाऊ रामू, तो माझ्या वर्गात होता. इतरही मुलं जमली होती 10-12. गजा म्हणाला, सुट्टीत आपण नाटक बसवूया. तुम्ही काम करणार का? कोण कोण? मी म्हणालो, मी करणार. मी 2दा शारदोत्सवाच्या नाटकात काम केले आहेत. म्हणून तर तुला बोलावलं. तू हवासच नाटकात, गजा म्हणाला. त्याने एक लहानसं पुस्तक उघडलं आणि खोबरेकर मास्तर म्हणत तसंच म्हणाला, वाचा संवाद. मी पुस्तक घेतलं, वाचू लागलो. हेही खाईन आणि तेही खाईन, हेही खाईन आणि तेही खाईन. अशाच आणखी 5-10 ओळी वाचल्या. नाटिका वाल्या कोळ्यावरची होती. मी वाचलेले संवाद एका भिक्षुकाचे होते. त्याच्या खांद्यावर एक पडशी होती, 2 पिशव्यावाली. त्यात भटपणाचं मिळालेलं सामान होतं. तेही त्याला हवं होतं आणि दुसरंही काहीतरी हवं होतं. दोन्ही ठिकाणचं खायचं होतं. त्याबद्दलच तो मोठ्या आनंदाने स्वतःशीच बोलत होता. जंगलातून जात होता. तेवढ्यात वाल्या त्याला अडवतो. मी संवाद वाचले. गजा म्हणाला, तूच कर भिक्षुकाचं काम. संवाद काढ उतरून वहीत. मी संवाद उतरून काढले. पाठ करू लागलो. रामेश्वराच्या देवळाजवळच्या धर्मशाळेची लांबलचक पडवी मोकळी होती. तिथं आमच्या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. दुपारी सगळे जमू. गजा नाटक बसवून घेई. संवाद कसे म्हणायचे ते सांगे. हालचाली कशा करायच्या ते दाखवी. तहान लागली की आम्ही त्याच्या घरीच पाणी प्यायला जाऊ. त्याचं घर लहानसं होतं. 2च खोल्या, एक चुलीची एक बाहेरची. घराच्या दुसऱ्या 2 खोल्यात करंदीकर राहत. गजाचे वडील कीर्तन करीत. सगळे त्यांना रानडेबुवा म्हणत. कीर्तन आणि जोडीला भटपण. गजाला 4-5 भावंड. संसार साधाच दिसे. गरिबांचा असावा तसाच. थोडीशीच भांडीकुंडी. गजा कधीकधी आम्हाला कागदाची फुलं कशी करायची ते दाखवी. चुऱ्या-चुऱ्यांचा कागद कापून तुकडे तारेत गुंफून तो पटकन फुलं बनवी. गुलाबाची, अबोलीची, जास्वंदीची, पारिजातकाची. तशी फुलं बनवून तो विकी. पैसे मिळवी. एकदा त्याच्याकडे मला बालसन्मित्राचा अंक दिसला. तू विकत घेतोस? मी विचारलं. बाबल विकत आणि ते माहीत असल्याने. नाही, मला मिळतो. फुकट? होय. कसा? मी रचलेली कोडी त्यात छापतात. चुटके, गाणी छापतात. या अंकात छापलेली आहेत. ही बघ. गजानं अंकातलं पान उघडून दाखवलं. तिथं कोडी होती छापलेली. खाली त्यांचं नाव छापलेलं. गजानन शिवहरी रानडे, देऊळवाडा, मालवण, जिल्हा रत्नागिरी. मी कोडी वाचली. गजाचं छापलेलं नाव पुन्हा वाचलं. मी नेऊ वाचायला? मी विचारलं. ने. अंक मला देत गजा म्हणाला. मी घरी आलो. पडवीच्या पायरीवर बसून अंक वाचू लागलो. कोडी वाचली. म्हणी वाचल्या, गाणी वाचली, गोष्टी वाचल्या, निबंध वाचले. सगळं छोटं छोटं होतं. सहज वाचून होत होतं.
गजाचं छापलेलं नाव पुन्हा वाचलं. आमच्या मराठीच्या पुस्तकात धड्यांवर लेखकांची नावं छापलेली असत. तसं गजाचं नाव छापलेलं होतं. देऊळवाड्यातल्या गजाचं नाव. आपलंही नाव कधी छापून येईल बालसन्मित्रात? मी लिहिलेली गोष्ट, मी रचलेलं गाणं. नाटक झालं. फळ्या आणून आम्ही स्टेज बनवलं. पंचे, धोतर, चादरी आणून पडदे बनवले. नाटक बघायला आजूबाजूची मुलं आली. शाळेतले, वर्गातले विद्यार्थी आले. मोठी माणसं आली. बाया बापड्या आल्या. मी रंगलो, कपडे केले. पंचा, शेंडी, गंधाचा नाम, खांद्यावर पडशी. हेही खाईन आणि तेही खाईन, हेही खाईन आणि तेही खाईन म्हणत स्टेजवर प्रवेश केला. न घाबरता सगळे संवाद म्हटले. दुसऱ्या दिवशी वर्गातली मुलं भेटली. एक जण म्हणाला, हनू, तुझ्या वाट्याक नेहमी म्हाताऱ्याचंच काम येता. संभाजीच्या नाटकातही म्हातारो आणि या नाटकातही म्हातारोच. हाडकोळ्या हनूच्या वाट्याक काय राजाचा काम येतला? म्हाताऱ्याचंच येतला मरे, दुसरा म्हणाला. सुट्टी होती म्हणून मी दुपारच्या वेळी कधीकधी विजय आपटेच्या घरी जाई. पावसाळ्यात जायचं झालं तर नारायणाच्या देवळाकडून जावं लागे. कारण मळ्यात भात लावलेला असे. पावसाचं पाणी साठलेलं असे. त्यामुळे मळ्यातून जाता येत नसे. पण उन्हाळ्यात मळ्यात भात लावलेला नसे, म्हणून चटकन त्याच्याकडे जाता येत असे. वाटेत त्याच्या परड्यातलं आंब्याचं वाकलेलं झाड लागे. त्याच्या फांद्या खाली आलेल्या होत्या. सहज त्या हातानं आणखी खाली वाकवता येत. तशा वाकवून त्यांच्यावर चढून बसता येत असे. फांदी हलवून लहानसा झोका घेता येई. थोडा वेळ तसा झोका घेऊन मी गडग्यातल्या वाटेतून त्याच्या परड्यात जात असे. त्यांच्याकडे मोठा झोपाळा होता, तिथे बसून झोके घेण्यासाठी. कधीकधी त्यांच्या विहिरीपाशीच थांबे. विजेचा थोरला भाऊ नारायण, नाहीतर दत्ता, नाहीतर वामदेव विहिरीच्या तोंडावर आडव्या घातलेल्या फळीवर बसून पायर हातानं पाणी काढत बसलेले असत. त्यांचं लहानसं परडं होतं. काही माड, काही पोफडी, काही केळी, एक दोन कलमं होती. तुळशी, फुलझाडं होती. रहाटानं काढलेलं पाणी त्या झाडांना लावण्यात येई. कधीकधी मीही पायर हाताने पाणी काढत बसे. आधी जमत नसे. विहिरीच्या तोंडावर आडव्या फळीवर बसायलाच भीती वाटे. पण हळूहळू ती भीती गेली. फळीवर बसायला जमायला लागलं. मग रहाट पायांनी फिरवायला यायला लागलं. त्याची तर फारच भीती वाटे आधी. रहाट बराच मोठा होता. बैलगाडीच्या चाकापेक्षा मोठा. त्याच्याभोवती दोऱ्या बांधलेल्या. त्यांच्यावर पोहरे बांधलेले. पायाने जोर देऊन रहाट खाली पाण्याच्या दिशेने ढकलायचा. एक एक पाय एकेका पायरीवर ठेवून जोर देत ढकलत राहायचं. पोहरे खाली खाली जात, पाण्याने भरत. फिरत्या रहाटावरून ते भरलेले पोहरे वरवर येत राहत. रहाट पुढं सरकताना रिकामी होत. पाणी खालच्या पन्हाळीत पडत राही. रिकामे झालेले पोहरे खाली पाण्यात जात, पुन्हा पाण्याने भरले जात. फिरत्या रहाटाबरोबर पुन्हा वर येत, रिकामे होत. पन्हाळीतून पाटातून पाणी पुढं जात जात झाडांच्या मुळाशी जाऊन पोचे. झाडांच्या मुळाशी असलेली अळी भरून जात. थोड्याच वेळात पाणी आटे, जमिनीत मुरे. थपथपती ओली माती दिसत राही. ऊन पडलं तर चकाकत राही. संध्याकाळ होऊन काळोख पडत आला की आम्ही त्यांच्या घराच्या पडवीत येऊन झोपाळ्यावर बसू. मी, विजय, नारायण मोठे झोके घेत राहू. त्यांचं घर लांबट होतं. दोन्हीकडच्या खोल्यात बिराडं होती. एक धूपकरांचं, दुसरं वासुदेवधरांचं. दोघेही भटपणाचीच कामे करायचे. धूपकरांकडे किंवा वासुदेवधराकडे मी फारसा जात नसे. वासू एकदा मला काहीतरी बोलला होता. त्याच्याकडे एक बुवा आला होता. त्याच्या घरीच राहिला होता. लोक त्या बुवाच्या दर्शनाला येत. बरीच गर्दी होई. बुवा मधल्या खोलीत देव मांडून बसलेला असे. दर्शनासाठी आलेल्यांना काही सांगे. लोक बुवांपुढे पैसे टाकत, नारळ, पेढे ठेवीत. वासू तिथं बुवाच्या शेजारीच बसलेला असे. बुवांच्या पुढं पडणारे पैसे गोळा करीत राही. नारळ, पेढे, फुलं गोळा करीत राही. एकाच वेळी जास्त माणसं आली तर बाहेर येऊन आलेल्यांना बाहेरच थांबायला सांगे.
आतली माणसं गेली की बाहेरच्यांना आत घेई. कोणी घुसलं तर वासू खेकसे. एकदा विजयाच्या घरी खेळताना मी धावत धावत वासू देवधराच्या बिराडात शिरलो. धावता धावता बुवा बसलेल्या खोलीत आलो. तसाच धावत राहिलो. माझा पाय लागून काहीतरी पडलं. डबा कसला तरी. त्यातला पदार्थ सांडला जमिनीवर. वासू एकदम रागावून ओरडला. फुटले काय रे डोळे तुझ्या हान्या? दिसत नाही? पायानं लाथाडून चालला. एवढंच म्हणून तो थांबला नाही. डब्यातला सांडलेला पदार्थ हातानं गोळा करीत म्हणाला, कशाला असली कर्मदरिद्री पोरं जन्माला येतात देव जाणे. काही दिवसातच तो बुवा निघून गेला. वासूच्या घरी माणसं यायची थांबली. पैसे, नारळ, पेढे मिळायचे थांबले. वासू पुन्हा हातात तीर्थाची झारी घेऊन, खांद्याला खाकी कापडाची पिशवी लावून यजमानांच्या घरी भटपणाची कामं करण्यासाठी जाऊ लागला. मी वासूच्या घरी जायचंच टाळत असे. आम्ही विजयच्या घरी त्याच्या झोपाळ्यावर बसून झोके घेत असू. तेव्हा विजयचे वडील समोरच पडवीवर चटई टाकून पडलेले असत. थोडेसे कणत असल्यासारखे. आवाज करीत राहायचे मधूनच. ते नुकतेच भटपणाच्या कामावून आलेले असायचे. ते दूर चौक्याला, नांद्रुकला भटपणाची कामं करायला जायचे. सकाळी जायचे ते संध्याकाळीच परतायचे. येताना सामानाची पिशवी असे. थकून परतायचे. आले की चटई टाकून पडायचे. आमच्यापैकी कोणाला तरी आपल्या पायांवर पाय देऊन चेपायला सांगायचे. पायांवर, पोटऱ्यांवर जोरानं दाबायला सांगायचे. कणत कणत म्हणायचे, दमायला होतं मरे इतकं दूर जाऊन, भटपणाची कामं करून येईपर्यंत. जवळ का आहे? 5-5 मैल जायचं, तेवढंच यायचं चालत. 3-3 घाट्या चढायच्या उतरायच्या. दमून जायला होतं. पण करणार काय? इतकी तोंडं खाणारी. प्रत्येकाच्या तोंडात घास तरी अन्न नको का पडायला? काळोख पडला की पडवीवर एक कंदील पेटून ठेवण्यात येई. माझघरात चुलीपुढं चिमणी. काळोखात थोडा उजेड पडे. विजयची आई मुलांना हाक मारी, चला रे पेज खायला सगळे. वामदेव, दत्ता, नारायण, विजय, अशोक, लक्ष्मण सगळे आत माझघरात जात. भिंतीच्या कडेशी बसत, एक एक ताटली घेऊन. त्यांची आई मोठ्या पातेल्यात शिजवलेली पेज घेऊन वाढायला येई. मोठं पातेलभर पाणी, त्यात मुठभर तांबडे तांदूळ घालून तिनं पेज शिजवलेली असे. प्रत्येकाच्या ताटलीत 2-2 डाव पेज वाढून ती आत जाई. मुलांना पेज वाढता वाढता मला विचारी, तूही खाणार का थोडी पेज? बैस. त्यांच्यातच ताटली घेऊन, तुलाही वाढते त्यातलीच पळीभर. नको मी म्हणे, मी जातोच आता घरी. बाबा येण्याआधी थालपीठ उफीट काहीतरी करतो. मी निघू लागे. तेवढ्यात सर्वांची पेज पिऊन होईसुद्धा. सगळे आपापली ताटली घेऊन उठत, आचवायला जात. एके दिवशी दुपारी जेवून दुकानावर जाताना बाबांना विचारलं, दुपारी काय करतोस तू? काय नाही मी म्हणालो, वाचीतच बसतो मारे. कोणी मित्र आला, भाई, विजू, नाटेकर तर गप्पा मारतो. विजयकडे जातो. मळ्यात खेळायला जातो संध्याकाळी. तिथं आम्ही 2 कुणखे साफ करून घेतले आहेत खेळण्यासाठी. का रे? दुकानात ये दुपारी 4-1 वाजता. कशाला? शिक मरे काहीतरी कपडे शिवण्यातलं, बाबल म्हणाला. काजबटणं करायला तरी शिक. ती कशाला? कशाला? बाबल म्हणाला. तुला काहीतरी पोट भरण्याचा उद्योग नको? वफा नाहीच झालास पास चांगल्या मार्काने तर काय करशील? मास्तरकी मिळेल तरी कशावरून? शिकायला ये माझ्याकडे. मी गेलो. बाबलचं दुकान भराडावर होतं. बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर. एका बैठ्या जुन्या चाळीत एकाला एक लागून 4-5 दुकानं. त्यात सुरुवातीचं बाबलचं. दुकानापुढं पाटी लटकलेली, प्रफुल्ल टेलरिंग फर्म. एक पायरी चढून दुकानात जायचं. तिथे बाबल मशीनवर शिवत बसलेला होता. अंगात पट्टेरी हाफ पॅन्ट आणि पातळ कापडाची बंडी. गळ्यात मापाची टेप. दुकानात एक कपाट, एक आरसा, इस्त्री. ती कोळसे घालून ते पेटवून तापवायची. कातर, चॉक. मी कपाटाला टेकून उभा राहिलो. म्हणालो, काय तापला आहे रस्ता, पाय भाजले येई सर. बाबांनी एक चिंदी घेतली. खाली थोड्या पडलेल्या होत्याच. कात्रीच्या पात्याच्या टोकानं त्यानं चिंदेला एक लांबट भोक पाडलं.
मला म्हणाला, काजं कसं शिवतात ते दाखवतो, तू बघ. त्यानं दोरा ओलेला एक सुई घेतली. एका बोटात पितळीच्या लहानशा भांड्याप्रमाणे दिसणारी दोन्ही बाजूंनी उघडी असलेली लहानशी वस्तू अंगठीप्रमाणे घालीत म्हणाला, हे अंगुस्तान. हाताने शिवताना घालायचं असतं, म्हणजे सुई बोटात रुतत नाही. त्याने चिंधीला पाडलेल्या भोकाच्या भोवती तो सुईने शिवू लागला. थोड्याच वेळात त्याने त्या भोकाभोवती विण घालून पूर्ण केली. कात्रीच्या टोकानं दोरा तोडत म्हणाला, झालं मरे एक काजं, आता तू कर. असं म्हणून त्याने त्याच चिंधीत कात्रीच्या टोकानं आणखी 2-4 भोकं केली. सुईदोरा माझ्याकडे दिला. म्हणाला, आता तू लाग शिवायला. हे अंगुस्तान घाल बोटात, कर सुरू. मी बाबांनी घातलं होतं तसं अंगुस्तान बोटात घातलं. सुईदोरा घेतला आणि त्या भोकाभोवती शिवण घालायची खटपट करू लागलो. चिंधी बरीच जाड होती. ती सुई सहज जात नव्हती. जोर देऊन ढकलावी लागत होती. मी ती उभी धरून चिंधीत घुसवू बघत होतो. ते बघून बाबल म्हणाला, उभी नव्हे रे, सुई तिरकी धरूनच रुपव, तरच शिरेल ती कापडात. जाड आहे कापड. मी सुई तिरकी कापडात घुसवली. आता वर घे खाचेतून, पुन्हा त्याच जागी रुपव. मी तसं केलं. एक टाका पडला ना? हो, पडला बहुतेक, मी म्हणालो. आता तसेच टाके घालत जा पुढं पुढं. एकसारखे एक टाके पडायला हवेत. शिवण कशी एकसारखी दिसायला हवी. एक टाका जाड, एक बारीक, मध्येच फटच असं दिसता नाही. कर पुढं सुरू. मी टाके घालू लागलो. ते भरभर घातले जात नव्हते. सुई आत रुपवणं, ती बाहेर काढणं, वर ओढून घेणं, यासाठी मला बराच वेळ लागत होता. 2-3 टाके घातल्यावर बाबलला हे दाखवीत विचारलं, बघ जमतं का? बाबलनं बघितलं. म्हणाला, आणखी घाल. पहिल्याच दिवशी कसं जमणार? सवयीनं येईल. कर सुरू पुन्हा. मी पुन्हा टाके घालू लागलो. 2 टाके घातले आणि विचारलं, आता? बाबलने कापडाची चिंधी हातात घेतली. म्हटलं, बघ रे किती अंतर आहे 2 टाक्यात. टाके जवळजवळ आणि घट्ट हवेत. एकसारखे यायला हवेत. ते उसवता नाही आहेत. नाहीतर 4दा बटन लावीत काढीत नाही माणूस तर उसवला काजं. असं होता नाही. काय समजलास? घे, पुन्हा कर सुरू. मी पुन्हा टाके घालू लागलो. अर्धमुर्ध काजं केलं आणि बाबलला पुन्हा दाखवलं. आता बघ. करीत राहा, बाबल म्हणाला. एकदम नाही रे यायचं, पण करीत राहा. या सुटीत काजं बटन करायला शिकलास तरी पुरे. आधी नुसती काजं बटनच करायला शिकायचं असतं, मग पुढलं. कुशानं मला आधी नुसती काजं बटणं करायला शिकवलं. 15 दिवस मी नुसती काजं बटणं करायला शिकत होतो. मग कपड्याचं कटिंग बिटिंग बघत बघतच शिकायची असतात असली शिलाईची कामं. इथं काय झारापकर टेलरिंग कॉलेज आहे कपडे कसे शिवायचे ते शिकवायला? ते राहिलं मुंबईस. थोड्या वेळानं मी सुईदोरा ड्रावरमध्ये टाकला. चिंधीही ठेवली. बाबांना म्हणालो, मी जातो घरी. का, कंटाळा आला? हो, मी म्हणालो. आज पुरे, उद्या आता. शिक पण, कंटाळा करून कसं भागणार? त्याने म्हटलं. एकदा बाबल म्हणाला, मी किर्लोस्कर कंपनीकडे एक पत्र पाठवलं आहे तुझ्यासाठी. किर्लोस्कर कंपनी म्हणजे काय? मी विचारलं. कंपनी म्हणजे कंपनी. त्यांचे खूप कारखाने आहेत. काजीच्या कारखान्यासारखे? मी विचारलं. मालवणात काही काजीचे कारखाने होते. तिथं काजी भाजायचे. त्या सोलून त्याचे गर काढून देण्यासाठी शेजारच्या काही बायका आणायच्या. गर सोलून देण्याबद्दल त्या बायकांना पैसे मिळायचे. ते मला माहीत होतं, म्हणून मी विचारलं. काजीचे कारखाने नव्हेत रे, बाबल म्हणाला. मोठे कारखाने. तिथं मोठी मोठी यंत्रं असतात. वेगवेगळा खूप माल तयार करतात तिथं. कसला माल? लोखंडी नांगरं, लोखंडाच्या खुर्च्या, असा काय काय बराच माल. तिथं कशाचं पत्र पाठवलंस? तुला तिथं घेतील का शिकायला म्हणून. कमी शिकलेल्या मुलांना तिथं हेल्पर म्हणून घेतात म्हणे. हेल्पर म्हणजे? पडेल ते काम करायचं. यंत्र पुसायची, झाडलोट करायची, पैसे देतात. शिवाय असली कामं करीत करीत शिकायला पण मिळतं. कामं करता करता तिथेच शिकलं तर पुढं नोकरीही देतात तिथेच.
कुठे असतो हा कारखाना? त्यांचे कारखाने खूप जागी आहेत म्हणे. मी पत्र किर्लोस्करवाडीला पाठवलं आहे. तुला कोणी सांगितलं त्यांच्या कारखान्याबद्दल? किर्लोस्कर मासिकात असते मरे त्यांची माहिती, बाबल म्हणाला. मी काकतकरांकडून आणतो वाचायला त्यात. मीही वाचतो. त्यात शेवटी असतं बघ किर्लोस्कर कारखान्यांच्या परिसरात म्हणून. त्यात असते माहिती. आणि त्यांच्या कारखान्यात कुठं काय झालं त्याची. ती वाचूनच मी टाकलं आहे पत्र. बरं होईल तुला त्यांनी तिथं घेतलं तर. प्रश्न मिटेल मारे तुझा. काहीतरी शोधत राहायला हवं पोटापाण्यासाठी, म्हणत तो थांबला. मग त्यानं विचारलं. ये म्हणाले ते तर जाशील मरे? त्यानं विचारलं. जाईन मी म्हणालो. बाबल किर्लोस्कर मासिक वाचायला आणि. मीही त्यातलं काही काही वाचे. तसा बाबलने नवा अंक आणला. मी आधी शेवटची पानं उघडली. किर्लोस्कर कारखान्याच्या परिसरात या लेखात दिलेली माहिती वाचून काढली. फोटो बघितले. अंकातले इतर लेख, माहिती, गोष्टी वाचून झाल्यावर पुन्हा एकदा ती माहिती वाचून काढली. किर्लोस्कर कारखान्यांच्या परिसरात. मी उत्तर काय येतं त्याची वाट बघत राहिलो. 8-10 दिवसांनी बाबलला पत्र आलं. आमच्या कारखान्यात असे शिकाऊ कामगार घेण्याची पद्धत नाही. सध्या सुट्टीचा आहे ना शाळेस तुझ्या? तात्यांना विचारलं. मी पडवीवर पुस्तक वाचत बसलो होतो. जेवायला जायचं आहे का भात करून? मी पुस्तक हातात तसंच उघडं ठेवून विचारलं. मी म्हणायच्या सुट्टीत नुसतं जेवायला, भात करून जेवायला जायचं असेल म्हणून. नाही, तात्या म्हणाला. मग काय? पूजा करायस जामारे उद्यापासून आठवडाभर. मी चिंद्रात जाऊन येतो. हिला आणि प्रेमलीला पोचून येतो. बयोची आई नाशिकाहून येते परत तिकडे. पत्र आलं तसं तिकडून. बायकोस मुलीस घरी पोचून येतो. करशील ना? करीन. माहिती आहेच तुला आता कुठं कुठं जायचं, कसं काय करायचं. प्रभूंच्या घरचा विश्वदेव, इतर पूजा, खवणेकर मास्तरांकडेही आहे. झालं आता सगळं माहीत. करीन. दक्षिणेचं बघीन मी तुझं आल्यावर. ते सुद्धा आता ठरलेलंच आहे तात्या. दुसऱ्या दिवसापासून सकाळच्या माझ्या पूजा सुरू झाल्या. झारीत पाणी, त्यात तुळशीचं पान, खिशात सोवळ्याची लंगोटी. पादुकांच्या पूजेपासून सुरुवात करायची ती वडाखालच्या घुमटीपर्यंत. वाटेत खवणेकर मास्तरांच्या घरी. खवणेकर मास्तरांच्या घरी जाताना मला तर उगीचच भय वाटायला लागलं. मधू सांगे त्यांच्याबद्दल ते ऐकून. ते आठवेच त्यांच्या घरी जाताना. खवणेकर मधुजाई त्या भंडारी हायस्कूलचे हेडमास्तर आहेत. फार कडक आहेत. इंग्रजी आणि संस्कृत फार छान शिकवतात. पूजेला गेलो त्यांच्या घरी तर ते पडवीत खुर्चीत बसून काहीतरी वाचीत बसले होते. पूजा करू केलंय तात्या भट्टान. मी त्यांचं लक्ष वेधून घेत म्हणालो. ये मास्तर म्हणाले. पूर्वी तू येत होतास पूजांना आमच्याकडे, होय ना? गेल्या वर्षात तात्या भटानंच धाडलेल्यान, मी म्हणालो. आणि पायरी चढून पडवीवर गेलो. कपडे काढून खुंटीवर ठेवले. विहिरीवरून पाणी आणलं. पूजा सुरू केली. कपडे घालून मास्तर तिथे आले. त्यांनी देवाला हात जोडले. थोडा वेळ उभे राहिले. मी त्यांच्या हातावर तीर्थ घातलं. ते पिऊन त्यांनी विचारलं. तू काय नुसतं भटपणच करतोस? शाळेत जातंय, मी म्हणालो. तुला मराठी नीट बोलता येत नाही का? येता मास्तर. मग बोल ना मराठीत. मास्तर म्हणाले व त्यांनी विचारलं. कितवीत होतास? पास झाला का? वफाच्या परीक्षेला बसलो आहे, मी म्हणालो. वफाला बसला आहेस काय? डोक्यावरची काळी टोपी काढून ती पुन्हा नीट ठेवीत मास्तरांनी विचारलं. पास होशील की नाही? होईन बहुतेक, मी म्हणालो. हं, मास्तर म्हणाले आणि निघून गेले. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढील भागात हनूचा रिझल्ट काय लागतोय ते पाहण्यासाठी भेटूयात. कथा ऐकून झाल्यावर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.